नमस्कार. नांदेड जिल्ह्यामध्ये दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलीकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक बेमुदत धरणे आंदोलन करून सुद्धा दिव्यांग बांधवांना गत 2 वर्षापासून दिव्यांगाचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना अनेक वेळा आंदोलन करून न्याय हक्क मिळत नसल्यामुळे 10 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक तर दिव्यांगांना हक्क देता येत नसेल तर जंगली प्राण्यासारखं जीवन जगणे अशक्य असल्यामुळे आम्हा स्वइच्छा मरण्याची परवानगी मिळावी म्हणून बेमुदत धरणे आंदोलन आयोजित केलेले होतं. माननीय जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांनी दिव्यांगाच्या अनेक प्रश्नासाठी 7 वेळेस संबंधित अधिकारी आणि दिव्यांग संघटनेच्या सोबत बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले, पण एकाही आदेशाची अंमलबजावणी अधिकारी करीत नसल्यामुळे 10 सप्टेंबर रोजी बेमुदत धरणे आंदोलन आयोजित केलेलं होतं. माननीय जिल्हाधिकारी साहेब या आंदोलनाची दखल घेऊन 13 सप्टेंबर रोजी दिव्यांग संघटनेच्या सोबत आणि संबंधित अधिकाऱ्यासोबत सुनावणी घेण्यात आली. 13 सप्टेंबर पासून 8 डिसेंबर पर्यंत सुनावणीमध्ये निर्देश देऊन आदेशित करून सुद्धा एकाही प्रश्नाची सोडवणूक न झाल्यामुळे दिव्यांगाचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन जागतिक दिन असताना सुद्धा आम्हा दिव्यांगांना आमच्या कल्पना ह्या शासन प्रशासनाला दिव्यांगाची अलर्जी झाल्यासारखे वाटत असल्यामुळे आम्ही त्यांचा संताप व्यक्त करण्यासाठी 3 डिसेंबर 2024 रोजी एकाच दिवशी अनेक कार्यालयावर सनदशीर मार्गाने आम्ही आक्रोश मोर्चा काढला. आक्रोश मोर्चा नेत असताना संबंधित अधिकारी दिव्यांगाचे निवेदन घेण्यासाठी किंवा दिव्यांगाचे जागतिक दिनानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एकाही अधिकारी त्या ठिकाणी मोर्चेकऱ्यासमोर आलेले नाहीत, निवेदन स्वीकारले नाहीत. तरी पण आमचा संयम बाळगून दिव्यांग बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 3 ते 4 तास आंदोलन करून घोषणा करून जागा करण्याचा प्रयत्न केला असता सुद्धा माननीय जिल्हाधिकारी साहेब आमच्या दिव्यांगाची दखल न घेतल्यामुळे आम्हा दिव्यांगांना नाईलाजास्तव पोलीस स्टेशन वजीराबाद या ठिकाणी जाऊन दिव्यांग कायदा दिव्यांग दप्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा नोंद व्हावी या हेतूनं दिव्यांग बांधव आक्रोश करीत पोलीस स्टेशन वजीराबाद या ठिकाणी धडकले. पण पोलीस स्टेशन वजीराबाद यांनी निवेदन स्वीकारून दिव्यांगाची समजूत घालून त्यांचा दिव्यांग जागतिक एका माणुसकीच्या नात्यानं त्या ठिकाणी दिव्यांग जागतिक दिनानिमित्त पुष्पगुच्छ देऊन दिव्यांग बांधवांना शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे मानव दृष्टिकोनातून पत्रकार संघाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड साहेबांनी पाण्याची व्यवस्था केली. तसेच कांबळे भाऊ यांनी खोब्रागेट कांबळे भाऊ यांनी दिव्यांग बांधवांना जेवणाची व्यवस्था करून अन्नदान करून दिव्यांग बांधवांना जागतिक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पण या दिव्यांग जागतिक दिनी हे प्रशासन शासन लोकप्रतिनिधी दिव्यांग बांधवांचा जागतिक दिन साजरा करून दिव्यांग बांधवाचे असलेल्या हक्क अधिकाराची माहिती देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी त्यांना हिंमत देणे गरजेचे असताना एकाही लोकप्रतिनिधींनी एकाही प्रशासकीय अधिकाऱ्याने दिव्यांगाच्या दुःखावर फुंकर घालण्याचं काम सुद्धा केलेले नाही. लोकशाहीच्या मार्गाने लोकप्रतिनिधी निवडत असताना सुद्धा एकाही पक्षाने जाहीरनामामध्ये सुद्धा उल्लेख केलेला नाही. उपेक्षित समाजाने मतं देऊन सुद्धा त्या उपेक्षित समाजाचे मतासाठी त्यांचे गाडे फिरवण्यासाठी त्यांचे व्हीलचेअर
चालवीत नेऊन मतदान करून घेतलं जाते, पण आम्हा दिव्यांगांना आमचा हक्क मिळत नाही. यासाठी आम्ही संबंधित अधिकाऱ्यावर दिव्यांग कायदा दप्तर कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात यावी असे निवेदन दिलेले. जर आम्ही 1 महिन्याच्या आत आमच्या दिव्यांग वर्ग निराधारांच्या प्रश्नावर जर न्याय नाही मिळाल्यास तर येणाऱ्या 26 सप्टेंबरला आम्ही त्यासाठी 23 सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेक प्रकारचे आंदोलन करण्याचा इशारा मी या निवेदनाद्वारे प्रशासन आणि शासनास विनंती करतो की आम्हाला त्या दिव्यांग बांधवांना जगात काय चालले ते दिसत नाही, जगात कुठे आमचे न्याय हक्क मागण्यासाठी चालता येत नाही, अशा दीनदुबळ्या दिव्यांग वर्गांना न्याय द्यावा, या आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नये अशी विनंती मी यामार्फत करत आहे. हाच व्हिडिओ सर्व सोशल मीडिया प्रमुखांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून ह्या कुंभकर्ण शासन प्रशासनाला जागा व्हावं म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब, अर्थमंत्री साहेब, सर्व मंत्रिमंडळ आमदारांना सुद्धा या ठिकाणी पोहोचवावा आणि या नवीन येणाऱ्या मंत्रिमंडळाला मी जाहीर विनंती करतो, दीनदुबळ्या उपेक्षित समाजाच्या प्रश्नासाठी आपण जागा व्हावं, विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आवाज उठवावा आणि खऱ्या ईश्वराची सेवा करण्यासाठी दीनदुबळ्याला न्याय देण्यासाठी आपला आमदार निधी, दिव्यांगाचा खासदार निधी आणि आमदार निधी हे दोन्ही देऊन स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी प्रयत्न करावं असे मी विनंती करतोय आणि त्यांना नवीन मंत्रिमंडळाला मी माझ्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.